कृपया सगळ्यांनी नियंत्रण ठेवायचंय. कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची. मनोज नाना रोहित दादाच्या भेटीला येत आहे. कृपया मागच्या गर्दीवर थोडं कंट्रोल करायचंय. उपोषण करण्याच्या जीवाची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. कृपया कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. आपण कृपया कोणीही मध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. एकटे मनोज नानावर येतील. कृपया आपल्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, बाजूचे लोक थांबवायचे, हा गर्दी थांबवायची. फक्त एकटे मनोज नानावर येऊ द्यायचे. फक्त एकटे मनोज नानावर घ्यायचंय. बाकीच्या कोणीही स्टेजवर येऊ नये. सर्वांनी स्वयंशिस्त पाळायची आहे. मनोज दादांचे दोन शब्द आपल्या सगळ्यांना ऐकायचे आहे. कृपया वर कुणीही यायचं नाही. जागेवरून सगळ्यांनी व्यवस्थितरित्या मनोज दादांचे शब्द आपल्याला ऐकायचे आहेत. रोहित दादांच्या भेटीला मनोज दादा येत आहेत. एक वादळ दुसऱ्या वादळाच्या समानार्थ समानार्थ इथं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि या पांडुरंगाच्या चरणी येऊन भेटला आहे. कृपया आपण सगळ्यांची स्वयंशिस्त पाळायची आहे. बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण बाजूला सरकावं आणि एकटा म्हणून दादांना येऊन द्यावं. कृपया गर्दीवर थोडा कंट्रोल करायचा आहे. कार्यकर्त्यांनी थोडा कंट्रोल करायचा आहे. एकटा म्हणून दादांना इथे येऊ द्या. कृपया गर्दी करू नका. शिस्तीचं पालन आपल्या सगळ्यांनी करायचं आहे. शिस्तीचं पालन आपण सगळ्यांनी करायचं आहे. कृपया कार्यकर्ते, मागचे कार्यकर्ते, मागचे पदाधिकारी मागे सरका थोडे. कृपया विनंती आहे, आपण मागे सरका थोडे. एक मिनिट हो भाई, नाही खाली उतरतो मी खाली उतरतो. कृपया गर्दी करू नका. शांततेने बसा. ओढू नका, ओढू नका, ओढू नका. थांबतो थांबतो थांबा हो 2 मिनिटं. कृपया आम्हाला स्टेजवर येण्याकरता आता मनोज दादांनंतर बोलू शकतोय. कृपया थोडंसं 10 मिनिटं शांत सहकार्य करा. स्टेजची कॅपॅसिटी अत्यंत कमी आहे. कृपया जास्त लोकांनी वर येऊ नये. थोडं सहकार्य करा. आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मनोज दादा इथे आलेले आहेत. आपण सर्वांनी शांतता धरावी. आपल्या सगळ्यांचेच प्रतिनिधी आहेत मनोज दादा.